त्याला उद्भवत असलेली प्रक्रिया. तर हा जर गंभीर विषय जसं आपण आज चर्चेला घेऊ शकतो. बघूया कसं जमतंय ते. ठीक आहे. हॅलो. हॅलो, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. हॅलो. हा बोला सर. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. तू काय मोजेस बरं आहे का? हा, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. हा. तर काय तू देवाचा निर्माता कोण याच्याविषयी प्रश्न निर्माण केला. हा हा, असे बरोबर. काय पोस्ट बऱ्याच खपवले जातात ना. हा हा, मग त्याला उत्तर देत नाही. एडिसन ऍक्च्युअली धर्मनिरपेक्ष माणूस होता. तो हा. बायबल घेऊन फिरत होता असं नाही. बायबल मधल्या गोष्टी कशा काल्पनिक आहेत त्याच्यावर त्याचे विचार आहेत. आणि हे बरोबर. नेमकं एडिसनच्या नावावर खपवलंय. हा, म्हणजे अशा पोस्ट खूप तयार केल्या जातात. बरोबर. मला तर असं वाटतं की फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन हे जे आहे या मूल्याच्या अंतर्गत आपण म्हणजे वाचकांना विचार प्रवृत्त केला पाहिजे. असं काही वेगळं सांगून जसं मोजेस करत आहे किंवा आपण इतरांच्या पोस्ट वाचताना जेव्हा पाहतो. परंतु एखाद्या फ्रीडम ऑफ एक्सप्रेशनच्या नावाखाली जर आपण एखाद्या ग्रुपला एखाद्या विशिष्ट जाती धर्मातील लोकांना चिथवू असू म्हणजे त्यांना थोडंसं प्रोवोक करत असू तर ते कितपत योग्य. म्हणजे शेवटी फ्रीडम ऑफ एक्सप्रेशनला थोडंसं एक लिमिट असं नाही म्हणता येणार परंतु एका चांगल्या हेतूने ते झालं पाहिजे. हे मी फ्रान्सच्या संदर्भात बोलतोय. चार्ली हेब्डो जे काय चालू आहे आता चर्चमध्ये जो काय अटॅक झाला. त्या पॅटी म्हणून शिक्षकाची हे केले ना, हत्या केली ना. हो हो हो. हॅलो, आलमेडे सर. मी एक पोस्ट टाकली आपल्या ह्याच्यावर की जोशी कोणतरी बाई आहे नागपूरची. एकता जोशी. तिने ब्राह्मण लोक कसे हिंदू लोकांना मूर्ख बनवतात वाचली असेल ना तुम्ही? हा, वाचली. ती जुनी पोस्ट आहे. आणि एकता जोशी जी आहे ना तिची वेबसाईट पण आहे. तिची स्वतःची वेबसाईट वर ती अशाच बऱ्याचशा पोस्ट टाकते. परंतु मुद्दा हा आहे की कदाचित एकता जोशी ही स्वतः म्हणजे तिने मुद्दाम तो रेशीमबाग आणि नागपूरचा वगैरे ऍड्रेस दिलाय. याचा अर्थ कदाचित ना ती पोस्ट जी आहे किंवा ती पोस्ट ही जी आहे वेबसाईट जी आहे ती फेक असेल. कदाचित अशा आपल्यासारखे रॅशनल याच्यामधले लोक असतील ना त्यांनी कोणीतरी तयार करण्याची शक्यता आहे. आणि मग असं आहे का तिच्या नावावर हे केलं असेल असं? नाही, अशा खोट्या पोस्ट खूप तयार करतात ना लोक. हे आता तिने स्वतः ब्राह्मण आहे ती आणि ती स्वतः सांगते की असं असं आहे आणि मी सगळ्यांना म्हणजे आम्ही काही ब्राह्मण काही मानत नाही वगैरे. आणि ते सगळ्यांना चितावते आणि कसं सांगते की तुम्ही असे आमचे भाडोत्री पोलीस आहात, गुलाम आहात वगैरे. तर असं शक्यता अशी आहे की हे आंबेडकरवादी किंवा ह्याच्यातले कोणीतरी अशी पोस्ट तयार करू शकतोय. पण तिने जे म्हटलंय ते जवळजवळ संपूर्ण खरं आहे. आणि तशीच बाब प्रत्येक धर्मात आहे. पुरोहित वर्गाचे आपण इतर सगळे काय म्हणतात आपलं हे ख्रिश्चन लोक जे चर्च वगैरे नेहमी जातात ते सुद्धा काही पुष्कळ वेळा मूर्खपणाने वागतातच ना. हो, नाही ते काय आहे की आपले जे धर्मगुरू किंवा हे जे आहेत ना ते तिने जे सांगितलंय ब्राह्मण लोक जे काम करतात. ब्राह्मण म्हणजे स्पेसिफिकली असतात म्हणजे पूजा अर्चा करणारे वगैरे. म्हणजे पुरोहित वर्ग. मग तो पुरोहित वर्ग जो असतो तो म्हणजे आपला धर्मगुरू वगैरे तो पुरोहित वर्गच आहे ना. बरोबर. आणि मुसलमानात मौलवी. आणि त्यांच्या उपजीविकेचं ते साधन आहे. बरोबर. म्हणजे त्यांना जो मान सन्मान मिळतो किंवा खायला प्यायला मिळतं, उत्पन्न मिळतं ते त्या उत्पन्नाचा सोर्स तो आहे त्यांचा. त्यामुळे
समजा एखादा डॉक्टर आहे, तर तो पेशंटला असं काही निरोगी राहण्याचं काही मंत्र सांगून चालेल का त्याला? बरोबर. त्याने जर त्याला शिकवलं की स्वच्छता, आरोग्य, आहार, व्यायाम वगैरे सगळं व्यवस्थित करत जा, तर तुला गोळ्या बिळ्या घ्यायची, डॉक्टरकडे जायची गरज लागणार नाही. तर ते त्याच्या त्याच्या धंद्याच्या विरुद्ध आहे ना. ते स्वतःच्या धंद्यावर व्यवसायाच्या विरुद्ध आहे. म्हणजे आपण फक्त पुरोहितांना किंवा धर्मगुरूंना दोष देतो, परंतु सर्व व्यावसायिक जे आहेत ना, ते ह्याच पद्धतीने आपलं हे करतात. आपली उपजीविका जी आहे ना, ती याच पद्धतीने करतात. सगळे हा, व्यावसायिक म्हणजे तसेच आहेत. सगळे व्यावसायिक एखादा तसेच आहेत. एखादा वकील आहे, तो कसं आपल्याकडे कोणी केसेस येऊ नये असं का विचार करून चालेल का? गांधीजींनी जसं केलं की तुम्ही परस्पर मिटवा, समझोता करा, दोन्ही पार्टीला एकत्र आणा, खरं बोला, असं करायला जर असे लावले सगळे वकील बनू गोष्टी, शकत नाही. तर वकील त्यांचा बनू बिझनेस शकत नाही चालेल. हा. हॅलो. हा सर बोला. किती लोक आले आपले? दहा जण आहेत सर. 9 ते 10 जण आहेत सर. व्हेरी गुड. कॅप्टन. काही काही आपल्या ग्रुप येऊ शकणाऱ्या लोकांना आपली लिंक आहे ना, ती तुम्ही पर्सनल टाका काही लोकांनी. हा. कुत्रा कोणाकडे आहे? सिद्धेश दादाकडे आहे. सिद्धेश आणि डॅनियल दादा. विवेक मंच मधला कुत्रा. ठीक आहे. आपला आजचा विषय, आपले बऱ्यापैकी मेंबर जमलेले आहेत. जसं मोजेस म्हणाला अगोदर, आज काहीतरी विवेक दिन आहे. अच्छा. तर त्या अनुषंगाने आपण सुरुवात करूया आणि मग इतर दैनंदिन विषय आपण चर्चेमध्ये घेऊ शकतो. आता विवेक याच्यावर चर्चा करायला हरकत नाही, कारण आपण जे काही बोलतो, ह्या चर्चा करतो, त्याच्यामध्ये काही वेळेला आपली चर्चा भरकटते किंवा विवेकाच्या विरुद्ध जाते. तर नेमकं आपली दिशा निश्चित होण्यासाठी त्याच्यावर चर्चा करायला हरकत नाही. मजेशने सुचवलंय ते स्तुत्य आहे. मजेशची काय आयडिया आहे त्याच्यापासून सुरुवात करूया. मजेश. आज विवेक दिन होता ना डॉक्टर दाभोलकरांचा. तर त्यांचं एक वाक्य होतं की जर तुम्ही धर्म आहे आणि त्यामुळे तुम्ही नैतिकतेने वागत असाल तर आम्हाला तुमचा आदर आहे. ओके. तर ज्यांच्याकडे धर्म नाही तरी ते नैतिकतेने वागतात तर त्यांच्याकडे विवेक आहे. तर या विवेकानुसार जास्त विवेकाविषयी आपल्याला माहिती आहे. तर माझा मुद्दा असा की आपल्याला काही प्रश्न विचारायचे, त्याची आपण उत्तरं द्यायची आणि हा कार्यक्रम तसा चालू ठेवायचा. अच्छा. तर माझा पहिला प्रश्न असा होता की ही विवेकाची जाणीव आपल्यामध्ये कधी तयार झाली किंवा कशी तयार झाली? आता हा जो प्रश्न आहे ना, हा कसा आहे की एका ठराविक वयानंतर विवेकाची जाणीव तयार होते प्रत्येक माणसाला, अशा प्रकारची प्रश्नांची तुझी अपेक्षा आहे ना. परंतु विवेक ही जी गोष्ट आहे ही वैयक्तिक म्हणण्यापेक्षा त्याला सार्वजनिक स्वरूप आहे. म्हणजे कसं की इतर लोकांचे अनुभव आपण विचारात घेतो आणि इतिहासात घडलेल्या घटना या सगळ्यामधून विवेकाची निर्मिती झालेली आहे. विवेक ही अशी एका व्यक्तीने विचार करण्याची गोष्ट नाहीये. म्हणजे आपण फक्त तर्कसंगत विचार करू शकतो, लॉजिकल विचार करू शकतो, परंतु लॉजिकल विचार म्हणजे विवेक नाहीये. विवेक ही जी गोष्ट आहे ही वर्षानुवर्ष जे मोठे विचारवंत होऊन गेले, परस्पर लढाया झाल्या, नंतर
संघर्ष झाले वेगवेगळ्या प्रकारचे. या संघर्षाचा इतिहास जो आपण अभ्यासतो तो ह्याच्यासाठीच की इतिहासात काय घडलेलं आहे नेमकं, आणि लोकांनी कशासाठी प्राण दिले आहेत, त्याच्यातून काय निष्पन्न झालंय, आणि हे सगळे विचार बघितल्यानंतर मग हळूहळू आपल्याला समजायला लागतं की आपण कोणत्या दिशेने चाललेलो आहोत. म्हणजे विवेक हा मुळात हा अशा सामूहिक जे विचार मंथन झालेलं आहे, मोठमोठ्या विचारवंतापासून सर्वसामान्य लोकांपर्यंत, त्या सर्वाचा एक परिपाक आहे. आणि त्यामुळे आपण जसे मोठे होत जातो, लहानपणी काय असतं, आपल्याला एक प्रकारचं कंडिशनिंग केलं जातं. अमुक कर, तमुक करू नको, हे सतत आपले आई वडील सांगत असतात. आणि त्याच्यामधून आपल्या मनामध्ये एक अशा प्रकारचं होकायंत्र किंवा कंपास बसवलं जातं ना, की अमुक दिशेनेच जायचं, तमुक दिशेने जायचं नाही. आणि ही जे आहे हे आपल्याला विवेकापासून परावृत्त करतं. म्हणजे वेगळेपणाने विचार करायचा, दुसऱ्याचं मतं समजून घ्यायची, ह्याच्यापासून परावृत्त करतं. तर त्यामुळे ही जी कंडिशनिंग जेवढी कमी असेल तेवढा माणूस जास्त मुक्तपणे विचार करू शकतो आणि विवेकाच्या जास्तीत जास्त जवळ जाऊ शकतो. आता आपले धर्म वगैरे काय करतात, हे कंडिशनिंग जास्तीत जास्त करायचा प्रयत्न करतात. म्हणजे लोकांनी मोकळेपणाने विचार करू नये, कारण विचार करायला लागला मोकळेपणाने की तो स्वतंत्र होतो. कारण आपलं स्वातंत्र्य जे आहे ते आपल्या विचारात आहे, आपल्या विवेकात आहे. आणि ते आपण स्वातंत्र्य गमावून बसलो की मग बाहेरची गुलामगिरी जरी नसली तरी आपल्या मनातल्या कंडिशनिंगची गुलामगिरी असते. आणि त्यामुळे पूजा अर्चा केलीच पाहिजे, कर्मकांड केलेच पाहिजेत, रविवारी मिसाला गेलंच पाहिजे, सकाळी संध्याकाळी रात्री प्रार्थना केली पाहिजे, किंवा आपण आंघोळ करतो, रोजच्या रोज ठराविक वेळी आंघोळ केली पाहिजे, ब्रश केला पाहिजे दाताला. हे सगळं जे आहे हे कंडिशनिंग आहे. म्हणजे हे कंडिशनिंग आरोग्याच्या दृष्टीने चांगलं आहे म्हणून ठीक आहे, परंतु ते काही ठिकाणी परिस्थितीनुसार बदलतं. काही वेळेला तसे शक्य नसतं. त्यावेळेला ते विवेक असेल आपला जागृत तर आपण ते समजून घेऊ शकतो. हॅलो. ओके. डॅनियल, आपले काय प्रश्न असतील तर विचारू शकता आपण. नाही, चर्चा करूया आपण. प्रश्न विचारण्यापेक्षा म्हणजे विवेकाचा हा मुख्य भाग आहे की आपण दुसऱ्यांच्या मताचा आदर करणं. बऱ्याच वेळेला आपल्याला समोरच्या माणसाचं मत चुकीचं वाटतं, किंवा तो प्रश्न बालिश वाटतो, किंवा त्याला काही कळत नाही असं वाटतं. परंतु अशा प्रश्नामधूनच किंवा अशा विचारामधूनच दुसरी दिशा मिळते किंवा दुसरी बाजू कळते आपल्याला. हा विवेक आहे. सर, मला एक प्रश्न विचारायचा आहे. हॅलो, मी फ्रान्सिस बोलतो. मला काय म्हणायचं आहे की ज्यांना लिहिता वाचता येते तो वाचतो, लिहितो आणि त्याच्यातनं त्याचा थोडासा विवेक जागा होतो. पण बऱ्याचशा वेळेला अशी काही मंडळी होती की त्यांचा विवेक होता परंतु ते लिहिता वाचता येत नव्हते. तर हे जे काय हा जो काय फरक आहे ह्याच्यातनं जो लिहितो वाचतो तोही थोडासा धार्मिक होतो, परंतु ज्यांनी लिहिलं नाही, वाचलं नाही, परंतु काही गोष्टी ज्या न्याहाळल्या, बघितल्या, त्याच्यातनं त्याचा विवेक जागा झाला आणि ते काही ठिकाणी खंबीर राहिले. तर हे कसं काय, म्हणजे काय नेमकं एक्झॅक्टली मला जरा थोडंसं ह्याचं स्पष्टीकरण हवं होतं तुमच्याकडून. हे तुझा प्रश्न जो आहे ना हा मूलभूत असा आहे की माणसाच्या शिक्षण म्हणजे काय, तर गांधीजींनी असं म्हटलंय की माणसाच्या आतमध्ये जे असतं ते बाहेर काढणं. म्हणजे शिक्षणाची मुळात व्याख्या अशी आहे, शिक्षण म्हणजे वाचायला लिहायला शिकवणं, शिक्षण म्हणजे सगळे विषय शिकवणं असं नसून माणसाच्या आतमध्ये, म्हणजे याचा अर्थ काय की माणूस आतमधून प्रगल्भ आहे आणि शिकलेला जरी नसला तरी आजूबाजूच्या माणसाबरोबर त्याचा जो व्यवहार असतो, आजूबाजूच्या निसर्गाचं जे निरीक्षण असतं त्याच्यातून तो खूप काही शिकू शकतो. म्हणजे आपण असं पाहतो की अगदी निरीक्षर असलेली माणसं सुद्धा अनुभवाने समृद्ध असतात आणि शहाणपणाने सुद्धा समृद्ध असतात. म्हणजे ते योग्य प्रकारे योग्य निर्णय कसा घ्यावा त्यांना कळतं. हे सगळं अनुभवातून येतं. म्हणजे तुम्ही जे अनुभव घेता, जे निरीक्षण करता ते किती डोळसपणे करता ह्याच्यावर ते अवलंबून असतं. शिक्षणाने काय होतं की आपल्याला हे अनुभव जे आहेत ते आपल्या अनुभवाच्या पलीकडे
दुसरे जे लोक होऊन गेले, विचारवंत होऊन गेले, इतिहासात मध्ये संशोधक होऊन गेले, त्यांनी केलेला विचार जो आहे तो देखील आपल्याला आपल्या अनुभवामध्ये समाविष्ट करता येतो, आपल्या अनुभवाशी पडताळून पाहता येतो. आणि त्यामुळे काय होतं, शिकलेले लोक जर अधिक डोळस असतील तर ते अधिक समृद्ध होऊ शकतात, अधिक विवेकशील होऊ शकतात. परंतु मुद्दा हा आहे की मुळात तुमच्याकडे जे असायला पाहिजे ते जर नसेल, म्हणजे किती विद्वान माणूस असला, किती शिकला, तरी पण त्याच्याकडे स्वतःची विचार करण्याची क्षमता निर्माण झाली नाही. स्वयंप्रज्ञा ज्याला म्हणतात, यस्य नास्ति स्वयंप्रज्ञा शास्त्र तस्य करोति किम, असं एक सुभाषित आहे की ज्यांना स्वतःचीच प्रज्ञा नाही त्याला शास्त्र काही शिकवू शकत नाही. तर तसं बऱ्याच वेळेला होतं की आपल्याकडे निरीक्षर असलेली एखादी बाई असेल किंवा एखादा पुरुष असेल, परंतु अनेक वर्षाच्या अनुभवातून त्याला हे कळलेलं असतं की जगात लोकांशी कसं वागावं, आणि त्यामुळे ते आपल्याला खूप शहाणे वाटतात. आणि अगदी खूप शिकलेले मोठमोठ्या पदव्या घेतलेले लोक सुद्धा अशिक्षितांसारखे वागतात किंवा शहाणपणाचे अभाव दाखवतात त्यांच्याकडे. तर त्याचं कारण हे आहे. हॅलो. ठीक आहे, आलं लक्षात. सर म्हणजे मला असं बोला. सॉरी सर, मला असं विचारायचं होतं की आपण तुम्ही जसं सांगितलं की विवेकाने वागणे म्हणजे समोरच्याचं मत विचारत घेणे, आणि विवेकाचा मार्ग खरं तर अशासाठी होतो की कधी कधी आपलं जे मत आहे तसंच जर कोणी मत मांडलं तर आपण लगेच अग्री होतो, परंतु आपले जे बायसेस आहेत त्याच्या विरुद्ध कोणी मत मांडलं तर आपण लगेच हटतो. मग ते ऐकण्यासाठी जी सहिष्णुता लागते, जो संयम लागतो, तो कसा डेव्हलप करतो? हा महत्वाचा मुद्दा अशासाठी आहे की त्यामुळेच नेमके संघर्ष निर्माण होतात. म्हणजे व्हॉल्टेअरने जे म्हटलंय ना की माझ्या मताशी सहमत नसलेला किंवा माझ्या विरुद्ध बोलणारा जरी माणूस असेल तरी त्याला बोलण्याचं स्वातंत्र्य पूर्णपणे आहे, हे मी मान्य करतो आणि त्याच्यासाठी लढेन मी. म्हणजे त्याला बोलायला स्वातंत्र्य दिलं पाहिजे याच्यासाठी मी लढेन, असं व्हॉल्टेअरने म्हटलंय. हे जे आहे तत्व ते आपण आपल्यामध्ये भिनवलं पाहिजे. कितीही माणूस समोरचा आपल्या विरुद्ध किंवा वेगळं मत मांडत असला तरी ते ऐकून घेण्याची किंवा त्याला ते व्यक्त करू देण्याची आपली तयारी पाहिजे. कारण आपण सुद्धा जे बोलतो ते सगळ्यांनाच अशा प्रकारे पटतच असं नाही. म्हणजे ते काही लोकांच्या विरुद्ध, जो समोरचा माणूस बोलतो त्याचं जेवढं आपल्याला विरुद्ध वाटतं तेवढंच आपलं सुद्धा त्यालाच वाटतं. त्यामुळे जेव्हा आपण हे रिअलाइज करू की ही अशी परिस्थिती आहे की आपण सुद्धा तशाच प्रकारचे आहोत, तेव्हाच आपल्याला ही सहिष्णुता येऊ शकते. म्हणजे बऱ्याच वेळेला जे लोक आपल्या समोर आपल्याला असे भेटतात ना की जे आपल्याला पटत नाही किंवा आपल्याला वाटत ते अन्नाडी आहेत, वेडे आहेत, परंतु तेच आपल्याला खरं काहीतरी शिकवतात. कारण तो जो आपल्याला जो अन्नाडी वाटतो ना समोरचा, तो आपल्यातला काहीतरी अंश असतो. आणि आपण इंट्रोस्पेक्शन केलं थोडंसं की आपल्या लक्षात येते की हो, ही गोष्ट नेमकी आपल्यामध्ये आहे, म्हणून आपण त्याच्याशी तसं वागलो. सर, मी काय म्हणतो, फ्रेंच आता ते सध्याच्या विवेकाच्या दृष्टिकोनात फ्रेंच मध्ये लोकशाही एकदम म्हणजे लोकशाही आहे, तिथे धर्म पाळतात पण धर्माच्या विरुद्ध टीका सुद्धा केली जाते. म्हणून ते परवाच्या दिवशी ते शिरच्छेद वगैरे झाला. तर म्हणजे थोडक्यात फ्रेंच जी क्रांती वगैरे जे काय होतं तिथे विवेक मुळात रुजलेला आहे म्हणून ह्या सगळ्या गोष्टी घडतात काय कसं? विवेकातून बऱ्याच वेळेला विवेकातून सुद्धा अविवेकाच्या दिशेने जातो माणूस. म्हणजे फ्रेंच क्रांती जी झाली ना त्या क्रांतीमध्ये त्यांनी राजे लोक, कसला आवाज येतो मध्ये? तेच आवाज कसला येतो? म्यूट केलंय मी. हा कोणीतरी म्हणजे विवेक हा जो मुद्दा आहे ना की फ्रान्समध्ये जी क्रांती झाली त्यावेळेला ती क्रांती जी होती ती जुलमी राज्यसत्तेच्या विरुद्ध होती. आणि त्यांनी काय केलं, ते राज्यकर्ते जे होते त्यांना अगदी उघड भर चौकात शिरच्छेद केले त्यांचे. म्हणजे त्याच्यासाठी गिलोटिन नावाचं एक यंत्रच तयार केलं होतं त्यांनी. म्हणजे ते यंत्र त्याच्यात मान ठेवायची आणि खटका दाबायचा की मुंडकं कापलं जायचं.
अशा प्रकारे. आणि त्या प्रक्रियेमध्ये त्यांनी बरेच असे राज्यकर्ते आणि खुद्द राजाला सुद्धा त्या गिलोटिन मध्ये घालून त्याची मुंडके उडवली. परंतु ह्या प्रक्रियेमध्ये त्यांनी काही विचारवंत पण मारले. ज्यांनी ऑक्सिजनचा शोध लावला होता, तो लॉइझियर म्हणून शास्त्रज्ञ होता, त्याला पण मारलं. म्हणजे असे विचारवंत शास्त्रज्ञ वगैरे सुद्धा मारले गेले. का? तर त्यांना राजाश्रय होता किंवा राजाच्या मदतीने त्यांनी संशोधन करत होते किंवा हे करत होते म्हणून. म्हणजे जो राजाच्या जवळचा असेल तो त्यांनी संपवून टाकला. म्हणजे हे विवेकाचं अविवेकात रूपांतर झालं. अशा प्रकारे हत्या करणं हे विवेकाला धरून नाही. तसंच आता जे घडलं, त्या पॅटी नावाच्या शिक्षकाला एका मॉमेडन युवकाने, तो युवक सुद्धा रेफ्युजी म्हणजे फ्रान्सने ज्यांना तिथे राहायला आश्रय दिलेला आहे, अशापैकी एका युवकाने त्याचा शिरच्छेद केला, म्हणजे मुंडकं उडवलं अक्षरशः. तर हा जो प्रकार आहे, म्हणजे केवळ मोहम्मद पैगंबराचं काहीतरी ते व्यंगचित्र किंवा अर्कचित्र काढलेलं त्याने दाखवलं आणि त्याच्यावरून अशा प्रकार घडून आला. तर त्यासाठी त्यांचे पंतप्रधान मॅक्रॉनने वगैरे चांगली खंबीर भूमिका घेतलेली आहे आणि त्यांनी ते सगळे जे त्यांचे मुस्लिम रेफ्युजीज वगैरे आहेत त्यांच्यावर चांगल्या प्रकारे कडक नियंत्रण आणलेलं आहे. परंतु ते मोठ्या प्रमाणात लिबरल आहेत याविषयी काही वाद नाही. सहिष्णू आहेत, दुसऱ्याच्या मताचा आदर करणारे आहेत. परंतु हे जे लोक ज्यांना आश्रय दिलाय त्यांनी, ते असे दुसऱ्या टोकाचे आहेत. परंतु याचा अर्थ असा नाही की संपूर्ण फ्रान्स मधले एकूण एक लोक सगळे विवेकवादी आहेत असं नाही. साधारणपणे एखाद्या देशाची विवेकवादाच्या दिशेने किती प्रगती आहे हे तिथल्या काही पर्सेंटेज लोकांवर अवलंबून असतं. अगदी बहुसंख्य लोक विवेकवादी असले पाहिजेत असं नाही. परंतु 20-25% लोक जरी विवेकवादी असले तरी ते संपूर्ण देशावर प्रभाव टाकू शकतात. म्हणजे त्याच्यासाठी मेजॉरिटी विवेकवादी असली पाहिजे असं नाही. ओके. हॅलो. हा आला लक्षात. ठीक. बडा आता आपण मीच प्रश्न विचारतो तर नाही, अडचण नाही काही कोणाची, नाहीतर नाहीतर काय होईल की फ्रान्सिसच बोलत असेल, आम्हाला काही प्रश्न विचार तर बोलत नाही त्या म्हणून मी मध्ये. संदर्भात दुसऱ्याला कोणाला उत्तर द्यायचं असेल तर त्यांना देऊ दे असं. हा तर म्हणजे मला ते सांगायचं की सगळ्यांनी बोलावं अशी माझी इच्छा आहे, कारण पुन्हा लोकशाहीच ना, विवेक पाहिजे, माझ्याकडे सुद्धा विवेक पाहिजे ना. हा बरोबर, ही जाणीव महत्वाची आहे. ठीक आहे. हॅलो. हा बोला. मी विचारू प्रश्न? हा विचारा. हा, मला असं म्हणायचंय की साधारणपणे तुम्ही म्हणाला ते 20-25%, साधारण आपण एवढी वर्ष काँग्रेसचं राज्य बघितलं, त्यानंतर अशी त्रिशंकू पण काही जनता दलाचं राज्य बघितलं. ह्या सगळ्या कालावधीमध्ये असे कधी प्रश्न निर्माण झाले नव्हते जे आज निर्माण झालेले आहेत. हे त्यांचा ओढा हा हिंदुत्ववादाकडे जास्त असल्यामुळे झालेला आहे की त्यांना जी मेजॉरिटी मिळालेली आहे त्याच्यामुळे झाले? कारण वाजपेयी असताना सुद्धा वाटायचं की ते थोडेसे धर्मांध आहे, सगळं काय, पण तेवढी त्यांच्याकडे ताकद नव्हती. किंवा वाजपेयीचं नेतृत्व थोडं वेगळं असायचं. कोणतरी म्हणायचे की वाजपेयी हे अतिशय चांगली व्यक्ती आहे, परंतु वेगळ्या पक्षात आहेत, ते जर इकडे असते तर आणखीन काहीतरी वेगळं झालं असतं. तर त्या अर्थाने आता जो सिच्युएशन आहे हे विवेकाच्या दृष्टिकोनातून आपल्याला कसं काय वाटतं, कसं काय आपण त्याच्यातनं निभावून कसं जाऊ, की पुढे काय साधारणपणे? आता आपल्याकडे आता बरेच लोक सामील झालेले आहेत, बघूया त्यांची काय मतं आहेत. जे फ्रान्सिस अंकल जे म्हणाले की वाजपेयीचं सरकार असताना एवढा धार्मिक ध्रुवीवाद किंवा ध्रुववाद का दिसला नाही जेवढा आता दिसतोय, तर मला वाटतं त्याची बरीच कारणं आहेत, पण त्यामधलं एक प्रमुख कारण मला इथे सांगावंसं वाटतं आणि ते म्हणजे इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि सोशल मीडिया. तर इलेक्ट्रॉनिक मीडियाचा प्रादुर्भाव वाजपेयीचं जेव्हा सरकार होतं तेव्हा तो तेवढा नव्हता. 2000 सालानंतर म्हणजे 2004 पर्यंत ते पंतप्रधान होते. त्याच्यानंतर इलेक्ट्रॉनिक मीडियाचं प्राबल्य वाढू लागलं. घराघरात टीव्ही आला आणि टीव्ही आल्याने
न्यूज चॅनल झाली. आता 24 तास बातम्या दाखवायच्या आहेत, मग ते काय काय दाखवणार ना. त्यामुळे एकच विषय घेऊन त्याचं चवर्ण करत राहणं आणि परत आता मागील 10 वर्षापासून सोशल मीडिया आलाय. म्हणजे एकंदरीत प्रत्येकाच्या हातामध्ये आता मोबाईलमध्ये सर्व काही येऊन ठेपलंय. आणि त्यामुळे मला वाटतं हा बराच गदारोळ आपण ज्याला म्हणू, तो झालेला आहे. आणि त्यामुळे काय झालंय, की ज्या लोकांना जी माहिती हवी आहे, तीच माहिती देण्याचे प्रकार वाढलेले आहेत. आणि दुर्दैवाने म्हणजे तो धर्मवाद किंवा वंशवाद, प्रांतवाद अगोदरही असेल, पण तो अ, सुप्त अवस्थेमध्ये होता. आणि आता म्हणजे कसं सोशल मीडियामुळे सर्वच आता लेखक आहेत किंवा सर्वच आता वक्ते झालेले आहेत. कारण कोणीही पोस्ट लिहू शकतो, ट्वीट करू शकतो. आणि त्यामुळे जो काही सुप्त निद्रावस्थेत हा जो काही धर्मवाद होता, तो अधिक प्रखरपणे या सोशल मीडियाच्या माध्यमातून आता पुढे येतो आणि त्यामुळेच हे सर्व गोंधळाचं वातावरण आपल्याला दिसतंय. पण डॅनियल, मला असं म्हणायचं आहे, ते ठीक आहे, पण वाजपेयीच्या वेळची जी परिस्थिती होती, वाजपेयी त्यांचं जे वातावरण, पण वाजपेयी एक व्यक्ती म्हणून थोडीशी वेगळी वाटायची. आताच्या काळात ते मीडिया ह्या सगळ्या गोष्टी आहेतच, पण आता जे काही सत्तेवर बसलेले आहेत आणि सत्तेची जी काय कॅप्टन्सी आहे ती ज्या दोघा तिघांकडे आहे, ते सगळं सूत्र हलवतात असं वाटत नाही का? हो ना, ते आहेच. त्याबद्दल दुमत नाही. त्याच्यामध्ये कारण तुम्ही जसं बोलले ना, त्याच्यामध्ये अजून असा एक मुद्दा येतो की एक्स्ट्रीमिझम नेहमी प्रत्येक समाजात आणि प्रत्येक सोसायटीत असतात. एक्स्ट्रीमिझम म्हणजे विचार करणारे लोक. जेव्हा हे एक्स्ट्रीम विचार करणाऱ्या लोकांना राजश्रय मिळायला लागतो किंवा त्यांच्या एक्स्ट्रीम गोष्टी केल्यामुळे त्यांना जेव्हा त्यांचा सत्कार केला जातो, तेव्हा समाजात खूप मग तफावत निर्माण व्हायला सुरुवात होते. आता जर बघितलं, तुम्ही जसं सांगितलं, जे तिकडे राज्यसत्तेवर बसलेले आहेत ते ज्यांनी म्हणजे रेप केसमध्ये अक्युज आहेत त्यांना हे करतात, फॉलो करतात किंवा त्यांच्या विरुद्ध एक शब्दही बोलत नाही. तर ज्यामुळे असे जे गुन्हेगार प्रवृत्तीची लोक असतात त्यांना वाटतं की आम्ही गुन्हा करून सुद्धा आम्हाला काही होणार नाही. आणि मग त्याच्यामुळे म्हणजे हे एक सुद्धा रिझन आहे की तुम्ही जसं सांगितलं, जे सत्तेत बसले त्यांनी जर वेळी चाप घातला असता तर काही एवढं एक्स्ट्रीमिझम फोफावलं नसतं. आणखीन एक कारण तुम्ही जे म्हणालात फ्रान्सिस अंकल, तुम्ही अगोदर फ्रान्सचं उदाहरण दिलं आणि नंतर भारताकडे आलात. तर दोन्ही देशाकडे आपण जर पाहिलं तर दोन्ही देशामध्ये धर्मनिरपेक्षवाद किंवा सेक्युलर या शब्दाची व्याख्या काहीशी वेगळी घेतली जाते. आपल्या देशामध्ये धर्मनिरपेक्ष म्हणजे सर्व धर्मांना महत्त्व दिलं जातं. आपण आपण द्यायचा प्रयत्न करतो किंवा आपल्यातील राजकारणी द्यायचा प्रयत्न करतात. परंतु फ्रान्समध्ये याच्या अगदी उलट आहे. धर्मनिरपेक्षतावाद म्हणजे कोणत्याच धर्माला महत्त्व द्यायचं नाही, अशी त्यांची व्याख्या आहे. मग ते 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 बरोबर आहे, परंतु तिथली जी लोकशाही आहे आणि आपली लोकशाही दोन्ही तशा बघितलं तर सारख्याच आहेत. फक्त तिथे तुम्ही म्हणतो कोणत्या धर्माला द्यायचं नाही, याच्या उलट आपण करतो असं म्हणायचं आहे. पण सर्व धर्म समभाव हा शब्द आहे, म्हणजे कमी आणि जास्ती नाहीये. आपण किंमत द्या, ज्याला काय करायचंय पूजा अर्चा ते प्रत्येकाच्या घरात करावी, त्यांनी त्याचं सगळं बघावं, असं त्याचं साधारण एक सार आहे. पण तोच या लोकांनी काढून टाकण्याचा प्रयत्न करते सध्याची सत्ताधारी जी मंडळी आहे ती, असं मला वाटतं. हा मोठा मीडिया आहे, सगळं काही, पण ह्याच्या पेक्षा जास्त जे सत्तेवर बसलेले आहेत त्यांचा इफेक्ट जास्ती वाटतो असं मला वाटते. हो, खरं आहे. आणि त्याला कारणीभूत त्यांना सपोर्ट करणारे जे मतदार आहेत, त्यामुळे ते दडलेलं आहे. म्हणजे शेवटी त्यांचे जे अंधभक्त आहेत, जोपर्यंत त्यांचं मतपरिवर्तन होत नाही, जेव्हा त्यांना आर्थिक झळ बसत नाही, जी आताच्या काळात थोडी शक्यता निर्माण झालेली आहे कोरोना काळानंतर. जेव्हा आर्थिक झळ बसेल आणि जेव्हा लोकांना कळू लागेल, की मूर्तीपूजा किंवा धर्म या सर्व पलीकडे आर्थिक बाब ही खूप महत्त्वाची आहे. आणि जेव्हा ते सरकारला प्रश्न विचारू लागतील, तेव्हा सरकार त्यांचे जे प्राधान्यक्रम आहेत, ते चेंज करतील. आणि तेव्हा मग थोडंसं सरकारचं लक्ष जे महत्त्वाचे प्रश्न त्याच्याकडे जाऊ शकतं. मला वाटतं अमितला काहीतरी बोलायचं होतं, तो म्हणत होता. अमित? तो डिस्कनेक्ट झाला बहुतेक. अमित बोल. सध्याचे राजकर्ते कट्टरतेकडे झुकलेले आहेत. हिंदू राष्ट्र जास्तीत जास्त म्हणजे मेजॉरिटी लोकांना ते म्हणजे हिंदू जास्त की सर, हिंदू ह्याचं राष्ट्र झालं रिझन पाहिजे.
त्याचं कारण आणि असं आहे ना, की त्या कट्टरतेकडे ते बघा जातात. सत्तेत असतात ना, ते सत्तेची पोळी भाजणार नाही. त्यांना कोणत्याही आयडियोलॉजीशी त्यांचं मत नसते. आता झालं की लोकांना पण तेच पाहिजे आणि लोक त्यामुळे त्यांना वोट मिळतात. म्हणजे तुम्ही बघितलं आता बिहार इलेक्शन मध्ये सुद्धा बघितलं तर लोकांना जे बेसिक मुद्दे आहेत ते सोडून आर्टिकल 370 किंवा पाकिस्तान असेच मुद्दे राज्याच्या इलेक्शन मध्ये सुद्धा लढले जातात आणि लोक त्याच्यामुळे वोट देतात. त्यामुळे राज्यकर्ता एवढेच लोक सुद्धा त्याला जबाबदार आहेत असं मला वाटतं. हॅलो, आपल्या ग्रुपमध्ये काही नवीन नावं दिसतात. रेडमी नोट प्रो कोण आहे बघा? हॅलो, सर पॅट्रिक फर्नांडिस बोलतो. पॅट्रिक गुड मॉर्निंग फर्नांडिस. सर. पॅट्रिक बऱ्याच दिवसामध्ये माझा कॉन्टॅक्ट नव्हता. आता मार्शल परेर अंकलमुळे जॉईन झालोय मी. वेलकम. माणूस जुनाच आहे, फक्त मीटिंग मध्ये पहिल्यांदा येतो. झूम मीटिंग मध्ये पहिल्यांदाच आलात ना? पहिल्यांदा. वेलकम पॅट्रिक, नाही, मी वेलकम. धन्यवाद. त्यासाठी मी सुरुवातीलाच सूचना केली की आपल्या ग्रुपवर जे हजर आहेत ना, त्यांनी त्यांच्या फ्रेंड सर्कल मध्ये त्यांना हे करा म्हटलं, मेसेज पाठवा. मागच्या आठवड्यामध्ये मार्शल अंकलचे माझं हे झालं होतं बोलणं. म्हटलं आपलं काय मीटिंग आता सध्या आपण जमत तर नाही, तर म्हटलं मीटिंग वर चालतात की नाही. व्हेरी गुड. त्या हिशोबाने मग त्याने मला मीटिंग आयडी वगैरे पाठवला, पासवर्ड वगैरे. तर मग आता म्हटलं जॉईन होतोय मी मीटिंग जॉईन करतो. ठीक आहे साहेब, थँक्यू सर. वेलकम. बर, आता आपली चर्चा पुढे सुरू करूया. म्यूट वर ठेवतो, प्लॅटफॉर्मवर ड्युटीवर आहे त्याच्यामुळे आवाज तुम्हाला डिस्टर्ब होईल म्हणून म्यूट वर ठेवतो मी. चालेल. ओके. मग आपली चर्चा पुढे चालू ठेवूया. धर्मनिरपेक्षतेबद्दल आपण बोलत होतो. धर्मनिरपेक्षता किंवा सेक्युलर हा जो शब्द आहे हा खरा फ्रेंच क्रांतीपासूनच आलेला आहे. आणि धर्मनिरपेक्षता ही का आली आहे, तर त्या काळात पोपची वगैरे जी सत्ता होती ते राज्यावर अधिसत्ता चालवत होते आणि त्यामुळे लोकांचं जे मत आहे की धार्मिक पद्धतीप्रमाणे हे जर चालवलं गेलं राज्य तर ते लोककल्याणकारी राज्य होत नाही. आणि त्यामुळे हेतू पुरस्कर त्यांनी इंग्लंडमध्ये, फ्रान्समध्ये, जर्मनी वगैरे याच्या ठिकाणी हे धार्मिक प्राबल्य कमी करण्यासाठी त्यांनी सांगितलं की धार्मिक तुम्ही कर्मकांड काही पूजा अर्चा काही करायची असेल ती करा, परंतु राजशासनामध्ये शासकीय व्यवहारामध्ये ते येता कामा नये. आणि तीच कल्पना आपल्या घटनाकारांनी सुद्धा तिथूनच उचललेली आहे. परंतु आपण त्याला डॅनियलने सांगितल्याप्रमाणे आपल्या सोयीप्रमाणे अर्थ दिलाय की सगळ्यांना समभाव किंवा सगळ्यांचा सारखाच आदर करणे वगैरे. परंतु आदर करणे याचा अर्थ त्यांना राजकारणात घेणे असं नव्हे, हे स्पष्ट होतं. आणि पंडित नेहरूंच्या काळापासून पंडित नेहरू स्वतः राजेंद्र प्रसादांना वगैरे त्यांनी विरोध केला होता. कुठेतरी ते देवळाच्या उद्घाटनाला जाणार होते त्याविषयी, तर ती गोष्ट सांगितली जाते. आणि स्वतः पंडित नेहरू कोणत्याही अशा धार्मिक कर्मकांडामध्ये भाग घेत नसत. आता जो प्रभाव वाढलेला आहे तो कदाचित काय की एवढी वर्षे काँग्रेसचं राज्य असताना हे जे धर्मनिरपेक्षतेचं तत्व होतं ते प्रत्यक्षात पाळलं जरी गेलं नव्हतं तरी ते सन्मानपूर्वक त्याचा आदर केला जात होता. कुठेतरी त्याला महत्व दिलं जात होतं. लोक प्रत्यक्षात जातीपातीचा, धर्माचा विचार करूनच उमेदवार उभे करत होते. तरी पण त्याला एक शासकीय पाठबळ पाहिजे असतं किंवा उघड बोलणं ते नव्हतं. आणि त्यामुळे आता जो प्रभाव वाढलेला आहे तो अनेक वर्षाच्या याच्यामुळे म्हणजे सतत चर्चा होत राहायची की आपलं राष्ट्र हिंदू बहुसंख्या आहे तिथे, ते हिंदूचंच राष्ट्र असलं पाहिजे वगैरे. आणि त्याच्यातून आता हा जो प्रभाव वाढलेला आहे म्हणजे मोदीचं राज्य आल्यापासून त्यांना वाटलं की आता खरं हिंदूचं राज्य आलंय. खरं म्हणजे राज्य सध्या चाललेलं आहे ते घटनेप्रमाणेच सुरू आहे, परंतु त्या घटनेला कसं डावलता येईल याचा प्रयत्न प्रत्येक त्यांचा मंत्री, आमदार, खासदार करायचा प्रयत्न करत असतो. एवढंच नाही तर योगी सारखे, साध्वी सारखे लोक आमदार, खासदार निवडून येतात. याचा अर्थ धर्माचा उपयोग हा शासनामध्ये केला जात आहे. आणि तो खरं म्हणजे बंद होण्यासाठी लोकांनी प्रयत्न करायला पाहिजे. सर, एक गोष्ट सांगतो, घटनेमध्ये
आहे की साधारणपणे जे सत्तेवर आहे ते प्रत्यक्षात मोदी देशाचे पंतप्रधान असताना राम मंदिराचं उद्घाटन शिलान्यास करण्यासाठी जातात. ह्याच्यात घटनेत काही तरतूद आहे का की त्यांनी जाऊ नये किंवा काय करू नये वगैरे, का हे हल्ली चाललंय म्हणून चालतंय, म्हणजे कायदेशीर त्याच्यावरती काय ही बंधनं आहेत का तशी? नाही, कायदेशीर बंधन आहेत की नाही ते आता आपल्याला कायदे सर नाही, ह्याच्यासाठीच ना डॅनियल दादांनी जे डेफिनेशन सांगितलं ना, धर्मनिरपेक्षतेचं डेफिनेशन आपल्याकडे काय आणि तिकडे काय. इकडे काय सांगितलं, तुम्ही तुमचा धर्म पाळू शकता, आणि पाळू शकता म्हणजे मोदी सांगतो की मी सुद्धा हिंदूच आहे ना, मग मी माझा धर्म पाळण्यासाठी जातो, ऍज अ पंतप्रधान जात नाही. बरोबर. ते त्याचे 2 रूप आहेत. आणि तेच फ्रान्समध्ये काय सांगतात की राज्य करता असेल तर तुमचा तुम्ही धर्म सोडा, म्हणजे तुमचा धर्म असेल तर प्रायव्हेट मध्ये ठेवा, तो तुम्ही सोशली वापरू नका. आपण काय करतो, आपण धर्म वापरायला दिल्यामुळे सोशली सुद्धा वापरतो, तो प्रायव्हेट ठेवत नाही, आणि त्यामुळे मग धर्मावर राजकारण करणं इतकं सोपं जातं. त्यामुळेच आता पंढरीच्या वारीला मुख्यमंत्र्यांनी वाजत गाजत जायची काही गरज नाही ना, त्यांनी स्वतः प्रायव्हेटली गेलं ते गोष्ट वेगळी. तसंच हे मंदिराचं उद्घाटन करण्यासाठी एक पंतप्रधान म्हणून जाणं योग्य नाही असं. तेच मला, आणि त्याचा जो खर्च, आता समजा त्यांनी वैयक्तिक गेले असते तर, आता पंतप्रधान म्हणून तिथे गेले, तिथे ते हेलिकॉप्टर, तिथे ते सगळं, म्हणजे कळत न कळत कुठे ना कुठेतरी कायद्याला म्हणजे कायद्यामध्ये पळवट शोधूनच हे सगळं केलं जातं, म्हणजे मुद्दामून केलं जातं असं. हा, बरोबर आहे ना ते. म्हणजे हॅलो. काय असतं, लोकांना प्लीज करण्यासाठी हे मार्ग शोधले जातात, कारण लोकांच्या मतावर निवडून यायचं आहे शेवटी. आणि आता त्यांना अशी आता आजचं सकाळच्या हॅलो. ह्याच्यामध्ये पेपरमध्ये आलाय की लव जिहाद, आता ते त्यांनी ते सांगितलं ते आम्ही करू देणार नाही असं, मग राम नाम सत्य, म्हणजे थोडक्यात ह्या सगळ्या ज्या गोष्टी चालल्या ते विवेकाच्या पलीकडे, म्हणजे विवेक नावाचा विवेक उरलाच नाही असं मला वाटते. सर, हा, बोला. फ्रेंच डेमोक्रेसी आणि इंडियन डेमोक्रेसी मध्ये कंपॅरिझन, तुमचा आवाज कमी येतो, आवाज. फ्रेंच डेमोक्रेसी, हॅलो, आता हा, येतोय? अमित आवाज बोलतो का? येतो, बोला. हा अमित. हा, बोल. फ्रेंच डेमोक्रेसी आणि आपली डेमोक्रेसी यामध्ये कंपॅरिझन करणं मला चुकीचं वाटतंय. हा. की 250-300 वर्षाची एकदम रुळलेली मॅच्युअर अशी लोकशाही आहे, आणि आपली ऑलमोस्ट 60-70 इयरची लोकशाही आहे. अजूनपर्यंत भारतातील अशी पण गावे असतील तिकडे माहित पण नसेल की भारत अजून स्वतंत्र झाला आहे, कारण ते अजून ते जमीनदारी आणि जाती वर्गाच्या एक पिळवणुकीत अजून ते त्याचे बळी ठरलेले आहेत. बरोबर. आपल्या देशातली लोकशाही अतिशय म्हणजे अशी बाल्यावस्थेतच आहे, अजूनपर्यंत आपल्याला समजलेलं नाही की लोकशाही आहे ती. आणि आपण आता भाजपचं सरकार आहे, वाजपेयी सरकार आणि मोदी सरकार यात एक फरक असा आहे की वाजपेयी सरकार हे असं बहुमताने आलेलं नव्हतं, ते एक आघाडी सरकार होतं. त्याच्यामध्ये जॉर्ज फर्नांडिस सारखे, अरुण शौरी सारखे, यशवंत सिन्हा सारखी लोकही होती. आणि आता अतिशय म्हणजे असं त्याला काय बोलतात, इतकं मोठं बहुमत आहे की त्यांना कोणीही असं अडथळा, विरोधी पक्षाचा किंवा असा एखाद्या घटक पक्षाचा दबाव येईल अशी ते सरकार नाहीये. त्यांची मुळात मोदींची लोकशाही विषयीची प्रेम किती आहे ते आपल्याला आता दिसूनच येतंय. त्यामुळे ते वाजपेयी सरकार एक आघाडी सरकार होतं. त्यांचं आणि आताचं सरकार याचं कंपॅरिझन करणं पण चुकीचं वाटतंय. आता आणि मूळ 70 वर्ष काँग्रेसचं जे राज्य होतं ते सुद्धा आपण असं बघितलं तर उच्चवर्णीयांचं राज्य होतं. प्रत्येक धर्मातील जे उच्चवर्णीय होते तेच आमदार, खासदार निवडून जायचे. हिंदू धर्मातले असो, ख्रिश्चनातले असो, या मुसलमानातले वरच्या जातीतले श्रीमंत सदन वर्ग असतो, जमीनदार वर्ग असतो, असेच नेते निवडून जायचे. आपल्या वसईत बघितलं तर आपले एक 40 वर्षाबरोबरचे आमदार कोण बघितले, त्यांचा धर्म कोणता, त्यांची जमीन किती होती, असे मोठे लोक निवडून जायचे. खालचं असं एकदम अतिशय कनिष्ठ वर्गातला कोणीही निवडून गेलेलं असं आपल्याला दिसून आलेलं नाही. त्यामुळे आपली लोकशाही प्रगल्भ होण्यासाठी अजून एक 50 वर्ष जातील असं वाटतंय. अमित, तुझं बरोबर आहे. आणि लोकशाही प्रगल्भ होण्यासाठी वर्ष जावं लागतात ही पण गोष्ट खरी आहे. परंतु त्याबरोबरच तुझा मुद्दा मांडला ना की हे जे आहे फ्रान्सचं किंवा इंग्लंडचं तुलना करून आपल्याला चालणार नाही, परंतु काही गोष्टी आपण त्यांच्याकडून घेतलेल्या आहेत. त्यामुळे थोडीशी आपण तुलना करायचा मोह का होतो की आपण तिथे काय चाललंय तसं आणि आपलं काय चाललंय याचा आपण थोडासा विचार करतो. आणि शेवटी काय आहे की कितीही प्रगल्भ असली लोकशाही, कितीही वर्ष झाली तरी पण
लोकांना जागरूक राहणं ही आवश्यकता आहेच. म्हणजे तिथे ट्रम्प निवडून येऊ शकतो. अशा प्रकारचे अमेरिकेची लोकशाही एवढ्या वर्षाची जुनी आहे. तरी पण लोकांची जागरूकता ही आवश्यक आहेच. म्हणजे आपण विवेकी राहणं हे कोणत्याही प्रकारे आपल्याला टाळून चालणार नाही. मुळात आता सर लोकशाहीला धोका अल्गोरिदमचा आहे. हा. अल्गोरिदम्स म्हणजे लोकांनी काय पाहावं, कोणता विचार करावा ते आता कोणत्या तरी एका मोठ्या बरोबर, ही नवीन टेक्नॉलॉजी आहे. प्रमाणे लोक विचार करायला लावतायत आणि त्याप्रमाणे धर्म पण एक 10-20 वर्षांनी लोकशाही इरिलेव्हंट राहणार आहे. आणि अल्गोरिदमच की फेसबुक एक सोशल मीडियामध्ये मी काय विचार करावा, मी कोणत्या बाजूने विचार करावा हे ठरवणारे अल्गोरिदम आलेले आहेत. आर्टिफिशियल इंटेलिजन्सचं तर खूप मोठं प्रस्त वाढतंय आता. आणि म्हणूनच विवेकवादाची आता गरज जास्त वाढलेली आहे असं मला वाटतं. की मी काय पाहावं, कोणती वस्तू विकत घ्यावी याविषयी ते एक कोणतं तरी एक मशीन ठरवते आणि एक त्याला एक मानवी अंग निघून जाते. त्यामुळे लोकशाही आता ह्यापुढे राहील की नाही, ज्याच्याकडे डेटा राहील तोच राजा होईल असं वाटतंय. हा, ते आपल्या युवाल हरारेने सांगितलं तसं आपला मेंदूच हॅक करायची प्रक्रिया सुरू झालेली आहे. आणि त्यामुळे म्हणजे लोकांना विचार करायला लावणे हे काळाची गरज आहे. म्हणजे विचार करायला लागली लोक तरच मग ह्या सगळ्या गोष्टीला. आता कोरोनाच्या टाइमात काय झालं, आपण सगळे धावत होतो. कोरोनामुळे थोडं संथ होऊन आपल्याला विचार इंट्रोस्पेक्ट किंवा रेट्रोस्पेक्ट मध्ये आपल्याला जायला मिळालं. त्याच्यानंतर मग काही निर्णय आपण घेऊ शकलो. तर मला वाटतं की असं आता लोकांना जेन्युइनली इंट्रोस्पेक्ट करायला लागेल, अशी काहीतरी आपल्याला प्रक्रिया निर्माण करावी. नाही, आता अमेरिकेत सुद्धा ना ट्रम्पच्या काळामध्ये त्याला निवडून येण्यासाठी ते हिलरी क्लिंटनचं जो जोर होता त्या काळामध्ये एकदम टर्न घेतला आणि ट्रम्पने आघाडी घेतली. तर त्या काळामध्ये तिथल्या ज्या कंपन्यांनी याच्यामध्ये हातभार लावला तो बदल करण्यासाठी, त्याच्यावर आता ह्या इलेक्शनच्या वेळेला बऱ्यापैकी नियंत्रण आणण्याचा प्रयत्न चाललेला आहे. म्हणजे आता ट्रम्पला तेवढं मागे जेवढं हॅकिंग केलं तेवढं करता येणार नाही अशी परिस्थिती निर्माण झाली. म्हणजे आपण आता अमितने सांगितल्याप्रमाणे हे जे यांत्रिकीकरणातून लोकशाहीवर जे नियंत्रण येत आहे त्या नियंत्रणावर मात करण्याचा प्रयत्न दुसरीकडे चालू आहे. म्हणजे अमेरिकेत असं आहे की तिकडच्या ज्या संस्था आहेत त्या आता खूप म्हणजे अमेरिकन डेमोक्रेसीला वाचवण्यासाठी झटतायत. आपल्या देशात संस्था इतक्या वीक झाली, इलेक्शन कमिशन वगैरे, की त्यांना काही पडलेलं नाही. पण तेच अमेरिकेत आता 2016ला जी टेक्नॉलॉजी होती आणि आता 2020ला टेक्नॉलॉजी, ह्याच्या 4 वर्षाचा फरक पडलेला आहे. तर तिकडच्या पत्रकारांनी अनेक डॉक्युमेंटरीज किती बनल्या त्या की मॅनिप्युलेशन झालं त्याच्यावर, की त्याप्रमाणे आता त्यांनी चेक्स आणि हे बसवले तिकडे की हे होतंय का, रिअल टाइम अनालिसिस चालू झालं की निवडून आल्यावर अनालिसिस करणं, निवडून यायच्या अगोदर आता इलेक्शन चालू असताना की कुठे मॅनिप्युलेशन होतंय का, ह्या लेवलला तिकडे चालू आहे. म्हणजे तिकडच्या संस्था अतिशय, म्हणजे तिकडचे FBI असो, तिकडचं ज्युडिशियल सिस्टम असो, सर्व सिस्टम्स एकदम स्ट्रॉंग आहे. त्यामुळे त्या लोकशाहीला इतका काही फरक पडणार जेवढा आपल्या थर्ड वर्ल्ड कंट्रीजच्या लोकशाहीला फरक पडू शकतो. बरोबर. नाही, जुनी लोकशाही त्याला एक पॉइंट अमित, तू जे म्हणालास ना की अमेरिका आणि भारत देश यामधल्या विविध संस्था, तर स्पेसिफिकली माध्यम जे संस्था आहे, मीडिया संस्था ही बेशलग म्हणजे विदाउट डाऊट अमेरिकेमध्ये स्ट्रॉंग आहे. उदाहरणार्थ म्हणजे न्यूयॉर्क टाइम्स असतील, वॉशिंग्टन पोस्ट, हे म्हणजे ट्रम्पला म्हणजे त्यांनी इतकी टीका केलेली आहे की तेवढी टीका त्यांचे विरोधक करू शकले नाही. तिकडे त्याचं एक कारण म्हणजे काय की या संस्था ज्या आहेत, एस्पेशली मीडिया बॉडीज, या फायनान्शियल इंडिपेंडंट आहेत. त्या फक्त सरकारी जाहिरातीवरती अवलंबून नाहीत. तर त्यांनी त्यांचं म्हणजे अशी इन्व्हेस्टमेंट करून ठेवलेली आहेत की कोणाच्याही बिग कॉर्पोरेटच्या मदतीशिवाय किंवा गव्हर्नमेंटच्या जाहिरातीशिवाय ते त्यांच्या कर्मचाऱ्यांचे पगार देऊ शकतात आणि ते त्यांची पत्रकारिता चालवू शकतात. आणि ते इंडिपेंडन्स आल्या कारणाने ते पत्रकारितेमध्ये फक्त पॅशनेटली ते कार्य करत आहेत. आणि याच्या अगदी उलट आता भारतामध्ये आहे की पत्रकार जे आहेत, आपण जसं मागे एक कार्यक्रम केला होता रवींद्र आंबेकर यांचा, की अशी पॅशनेट लोकही आहेत पण दुर्दैवाने त्यांच्या मागे आर्थिक पाठबळ नाही. आणि हे आर्थिक पाठबळ कुठून येतं आपल्याकडे भारतामध्ये, तरी हे जे टॉप कॉर्पोरेट जे आहेत आणि हे
भारतातील बहुसंख्य ज्या मोठ्या कंपन्या ज्या आहेत त्या दुर्दैवाने त्या देशामध्ये त्या वेळेला कोणतं सरकार असतं त्याच्या बाजूनेच असतात. आणि त्यामुळे हा सर्व प्रकार आहे. आणि बाकीच्या ज्या संस्था ज्याच्यातून म्हटलंस की FBI, CI तर किंवा कोर्ट ते जरी बऱ्यापैकी इंडिपेंडंट असलं तरी इतक्याही ते इंडिपेंडंट नाही आहेत. तिथेही ट्रम्पचं नियंत्रण आहे. म्हणजे उदाहरणच द्यायचं की त्यांच्या लोकशाहीमधला एक मोठा लूपहोल असा की जो सुप्रीम कोर्टाचा जो काही जज असतो त्याची नियुक्ती थेट प्रेसिडेंट. राष्ट्राध्यक्ष करू शकतात. हो. आणि त्याने जी निवडणूक केली की ती निवडणूक शेवटपर्यंत म्हणजे ती व्यक्ती जोपर्यंत मरत नाही तोपर्यंत ती व्यक्ती टॉप जज म्हणून ती राहते सुप्रीम कोर्टाची. आता या लूपहोलचं एक्सप्लॉयटेशन आता ट्रम्प करणार आहेत. म्हणजे करू केलं बहुतेक. आता हे त्यांचं टर्म संपत आहे. हो. त्यांनी ज्या व्यक्तीचं नॉमिनी म्हणून त्यांनी रिकमेंड केलंय ती खूपच म्हणजे कन्झर्वेटिव्ह व्हॅल्यूची आहे. तर मला वाटतं अमेरिकेमध्ये ज्या संस्था आहेत शेवटी लोकशाही आहे ना, त्यामुळे लोक आली आणि लोक आली म्हणजे ते विविध आयडिओलॉजीज आल्या. त्यामुळे स्ट्रॉंग जशी लोक आहेत तशी बरीच म्हणजे वीक माइंडसेट असणारे लोकही त्याच्यामध्ये आहेतच. त्यामुळे दोन्ही बाजूने ते आहेत. त्यामुळे लोकशाही संस्था ज्या आहेत दोन्ही देशामध्ये कमी जास्त प्रमाणात सारख्याच आहेत असं मला वाटतं. ह्याच वेळेला कसं म्हणजे आहे, आता सर आता काय झालं, आता त्यांनी ती एक जज एक्सपायर झाल्यानंतर इथे कसं असतं मरेपर्यंत ते सुप्रीम कोर्टाची जज राहते. तर त्यांनी ती बाई आता 4 दिवसापूर्वी अपॉइंट केली सुद्धा. म्हणजे आणि ती सुद्धा कोणाच्या आता जे इलेक्शनचे रिझल्ट येणार आहे त्याचा इफेक्ट लक्षात घेऊन ती ट्रम्पला मदत करील असं आहे. म्हणजे साधारणपणे बऱ्याच गोष्टी इकडे तिकडे आहेत तशा, खूप काय 100% तिथे चांगलं चाललंय असंही नाहीये. आणि म्हणजे लोकशाहीला नेहमी ना सर्व्हाइव्ह करण्यासाठी आणि थ्राईव्ह करण्यासाठी ना हे असतात ना गोष्टी असतात आजूबाजूला त्या बळकट असणे खूप आवश्यक आहे. आणि त्या एक त्याच्यात जर हे कमी झालं, रिलेव्हन्स कमी झालं ना की मग लोकशाही हळूहळू कमकुवत जाते. आपल्याकडे हे सरकार आल्यानंतर त्यांनी पहिलं इलेक्शन कमिशन पासून म्हणजे आपलं सुप्रीम कोर्टापासून आपलं हे सगळे जे असे मीडियापासून सगळे जे इन्स्टिट्यूशन होते इंडिपेंडंट इन्स्टिट्यूशन त्यांचंच हे कमी केलेलं आहे. आणि मग त्यामुळे काय झालं की त्या कमकुवत झाल्यानंतर मग राज्यसत्ता ऑटोमॅटिक त्यांच्या हातात खूप पॉवर येतो आणि मग त्यांना कोणी चॅलेंज करत नाही. जे प्रश्न विचारतात त्यांचीच तोंड बंद केली. तर आता अमेरिकेतील मीडियाविषयी बोलतो की वॉशिंग्टन पोस्ट आहे. वॉशिंग्टन पोस्टचा मालक आहे अमेझॉनचा मालक जेफ बेझोस. वॉशिंग्टन पोस्ट बातमी छापताना मालकाची ही पर्वा करत नाही. हॅलो, आवाज येतोय? हो हो. बोला. वॉशिंग्टन पोस्टचा जो मालक आहे तो अमेझॉनचा मालक जेफ बेझोस आहे. त्यांनी गेल्या वर्षी एक मी बातमी वाचत होतो की जेफ बेझोसचा जो घटस्फोट झाला त्याविषयी बातम्या देताना वॉशिंग्टन पोस्टनी कोणतीही पर्वा केली नाही, आपल्या मालकालाही जुमानले नाही, अशी तिकडची मीडिया आहे. तिकडे फॉक्स न्यूज पण आहे, जसं आपल्या इकडे झी न्यूज करते तसं तिकडे फॉक्स न्यूज करते, ट्रम्पची खूप लाल करायचे काम करते तसंच. पण तिकडे CNN पण आहे, तिकडे वॉशिंग्टन पण, न्यूयॉर्क टाइम्स पण आहे. अतिशय कणखरपणे आणि भांडवलदाराला न जुमानता असं काम करतात. आपल्या भारतामध्ये NDTV आहे, थोडं लेफ्ट लिनिंग आहे, टिकून आहे. आणि आपल्या देशातला जो TRP वर चालणाऱ्या गेम मध्ये ते टिकत नाही, पण चालू आहे. आपल्या इकडे पण आता ऑनलाईन मीडिया ते पण काम असं पॉझिटिव्ह काम करत आहे. थोड्या दिवसांनी ह्या इलेक्ट्रॉनिक मीडिया थोडा आउटडेटेड होणार असं दिसतंय. हॅलो, आवाज येतो? हा, आवाज येतो. आम्ही तू बरं आहे, म्हणजे बाहेरच्या गोष्टीचं बरंच नॉलेज आम्हाला तुझ्या निमित्ताने मिळतं. नाही, सर्वांनीच भारतीय मीडिया सोडून द्यावा. म्हणजे थोडा इंडियन एक्सप्रेस वगैरे, द हिंदू वगैरे वाचलं तर चालेल, पण ते फेसबुक फक्त त्या बऱ्याच वेळेला आपाप दिसत राहतात. आपण आपल्याकडच्याच न्यूज वाचतो आणि आपल्याकडच्याच याच्याविषयी बोलतो, परंतु दुसऱ्या बाहेरच्या गोष्टी या निमित्ताने कळतात. त्यांचे कॉलम्स खूप स्ट्रॉंग असतात. आता जे काही कोणी आपल्या ग्रुपमध्ये आता आहे त्यांच्यापैकी ज्यांनी अजिबात बोलले नाही त्यांनी थोडस बोला.
महापुरे सर बोलले नाहीत. गुड मॉर्निंग सर. अरे गुड मॉर्निंग. मी विलास परेरा बोलतोय. आज मी जॉईन झालोय मीटिंगला. विलास, तुझं नाव तिथे सार्थक म्हणून आलं ना, म्हणून मला प्रश्न पडला की कोण आहे नेमका. वेलकम विराज. सार्थक म्हणजे माझ्या मुलाच्या नावाने आहे. तर खूप बरं वाटलं सगळ्यांना. गुड मॉर्निंग. आणि विशेष म्हणजे जी लोकशाही संदर्भाची प्रगल्भ मी तेव्हा म्हणजे ऐकत आहे. चर्चा चालू आहे म्हणून मी बोललो नाही. मी जॉईन झालेलो आहे आणि खूप चांगली चर्चा ऐकायला मिळाली. लोकशाहीचं आता तुम्ही जे बोलला सरांनी, तुम्ही जे मार्गदर्शन केलेलं आहे, तर त्याच्यामध्ये लोकशाहीला सर्वात धोका हा राष्ट्रवाद आहे, असं माझं वैयक्तिक मत आहे. देशभक्ती असावी पण राष्ट्रवाद नसावा. राष्ट्रवादातूनच नाजीवादाची निर्मिती होते आणि हीच नाजीवाद जो आहे तो पुढे लोकशाहीला धोकादायक ठरतो. राष्ट्रवाद म्हटलं की एका जमिनीवर प्रेम निर्माण होतं आणि मग नाजीवाद हा जर्मनीत होता सर, इथं मोदीवाद आहे. थोडक्यात तोच पॅटर्न तोच आहे. मोदीने सुद्धा राष्ट्रवादच पेटवला आणि राष्ट्रवादातूनच मग ते नाझीवाद जसा पुढे येतो आणि मग तेच मग जाती धर्म ह्याच्यात वाद सुरू होतात. जसं कुटुंबामध्ये राष्ट्रवाद म्हटलं म्हणजे एखादा जमिनीच्या प्रदेशावर किंवा भूमीवर प्रेम करणं. तर भूमीवर प्रेम न करता तर देशभक्ती असावी. देशभक्ती असेल तर तिथल्या देशातले जे नागरिक, मग सर्व जाती धर्म वर्ग ह्यांच्यावर प्रेम होतं देशभक्तीतून. राष्ट्रवादातून हे भूमीवर प्रेम होतं आणि मग तिथेच पुढे त्याचं जाती धर्मामध्ये नाझीवादासारखं हे वाद सुरू होतात आणि पुढे त्याचं रूपांतर हे लोकशाहीला घातक ठरतं, हुकुमशाहीत रूपांतर होतं. तर लोकशाही जर कुमारला नाही बोलतो लोकशाही जर जिवंत ठेवायची असेल तर त्याच्यासाठी देशभक्ती हे प्रत्येक नागरिकात पसरणं फार महत्वाचं आहे, असं माझं आजच्या चर्चेतला माझं तरी असं मत आहे सर. व्हेरी गुड. विलास सर, खूप चांगला मुद्दा मांडला तुम्ही. देशभक्ती आणि राष्ट्रभक्ती याच्यामध्ये बरेचसे लोक म्हणजे आपली देशाचा नकाशा दाखवला जातो आणि त्याच्यामध्ये एक देवी दाखवली जाते, ती म्हणजे आपलं राष्ट्र आणि ते राष्ट्र म्हणजे आपली जमीन आणि एवढ्यापुरताच विचार करतात. म्हणजे काश्मीर आमचं आहे पण काश्मीरचे लोक आमचे नाहीत, असा एक विचार असतो. म्हणजे देशभक्ती किंवा आपल्या लोकांवर प्रेम करणं हा प्रकार नसून आपल्या जमिनीवर प्रेम केलं जातं, म्हणजे प्रॉपर्टी अशा प्रकारचा आहे. आणि हा मुद्दा खूप चांगल्या प्रकारे मांडला तू. तर मला वाटते महापुरे सरांना याच्याविषयी काय बोलायचंय. महापुरे सर बोला. तुम्ही जे बोललात तो मुद्दा एकदम रास्त आहे. आपण जर कुटुंब संस्था जर बघितलं तर कुटुंब प्रेम म्हणजे भावा बहिणीतलं आणि आई वडिलांचं प्रेम हे एक फार महत्व म्हणजे देशभक्तीसारखं झालं. परंतु तेच कुटुंब का फुटतं तर एखाद्या जमिनीच्या तुकड्यासाठी, म्हणजे भूमी तुम्ही सांगितलं का, आणि तिथे भावाभावामध्ये भांडणं होतात आणि मग तिथे खूनबाजी सुद्धा होते. हा झाला राष्ट्रवाद. जमिनीचा जेव्हा विषय येतो, प्रांत येतो किंवा तो जो राष्ट्रवाद आहे भूमीसाठी नकाशा दाखवणं त्या प्रकारचा आहे. भावाभावामध्ये सुद्धा अशी भांडणं होऊन त्याच्यामध्ये सुद्धा म्हणजे फारच म्हणजे भांडणं होतात, तणाव होतात, खूनबाजी सुद्धा होऊ शकतात. परंतु कुटुंब संस्था चांगली तुलना केली तुम्ही. व्हेरी गुड. जिव्हाळा असेल आणि जर ते चांगले संस्कार जर असतील तर ते म्हणजे देशभक्ती सारखं झालं. देशभक्ती महत्वाची आहे आणि कुटुंबातलं प्रेम महत्वाचं आहे. कुटुंबातली जमीन आणि नकाशा देशाचा जो जमीन हे महत्वाचं नाही असं मला वाटतं. ओके सर. व्हेरी गुड. महापुरे सर बोला. नमस्कार. तर मी असं म्हणत होतो की लोकशाही मार्गाने निवडून यायचे आणि लोकशाहीचा गळा घोटणे हे मोदीवादाचं प्रमुख लक्षण आहे सध्याचं. आणि त्यामध्ये धर्माची आपूची गोळी 80% लोकांना द्यायचे, भ्रमिष्ट करायचे आणि संविधान नष्ट करणे हे त्यांचं प्रमुख उद्दिष्ट आहे. तर संविधानाच्या मार्गाने निवडून संविधानाचा गळा घोटणे आणि त्यासाठी लोकांनी मूग गिळून गप्प बसणे हे प्रगल्भ लोकशाहीचं लक्षण नाही. तर यासाठी सर्व धर्मियांच्या लोकांनी उठाव करणे, जागृत होणे हे गरजेचं आहे.
संविधानाचा बचाव करणे हे आज काळाची गरज आहे. हिंदू ना धोक्यात आहे ना मुस्लिम धोक्यात आहे, फक्त संविधान धोक्यात आहे. हे मला 3 वर्षापूर्वी राजन खान यांनी म्हटलं होतं. कोल्हापूरमध्ये जेव्हा आम्ही गणेश देवीकडे गेलो होतो त्यावेळेचं वाक्य मला आठवतंय. राजन खान म्हटलं होतं की ना हिंदू धोक्यात, ना हिंदू खतरे में, ना मुस्लिम खतरे में, ओनली संविधान खतरे में म्हटलं. आणि त्याचं वाक्य आज खरं आहे. तर हे संविधानाला वाचवायचं. त्यांनी पहा, एक संविधान उत्तर प्रदेशामध्ये त्यांनी एक रिलीज केलेलं आहे. काही लोकांनी ते प्रकाशित झाले सोशल मीडियावरती. त्यामध्ये सगळं हिंदू धर्माचे, हिंदू राष्ट्राविषयीच त्यांनी सर्व हे केलेलं आहे की संविधान बदलण्याच्या दृष्टीनं त्यांची अप्रत्यक्ष प्रक्रिया चालू झालेली आहे. मनुस्मृतीवर आधारित. हा. तर याविषयी आपण नुसत्या गप्पा न मारता सक्रिय काम केलं पाहिजे येणाऱ्या काळात, असं मला वाटायला लागलं. कारण देश वाचवायचा असेल तर ह्यांची लबाडी उघड करणे विचाराने हे फार महत्वाचं आहे सध्या. कारण ह्याला विचाराने उत्तर देणे फार महत्वाचं वाटतं मला. कारण हे लोक तसे ऐकणार नाहीत. हे हा मी जो मुद्दा मांडला तो फार महत्वाचा आहे. म्हणजे हिंदू, मुसलमान किंवा ख्रिस्ती लोक खतरे में नाही आहेत, तर खतरे में काय आहे, तर आपल्या देशाचं संविधान आहे, परंतु खतरे में आहे याचा संविधानामुळे त्यांची अडचण होते. संविधानाच्या नियमामुळे त्यांची अडचण होते. त्यांना राज्य करता येत नाही, म्हणून आता त्यांना संविधान धोक्यात आहे. संविधान धोक्यात आहे ही गोष्ट खरी आहे. पण संविधान वाचवायचं असेल तर सर्व लोकांनी प्रयत्न करणं आवश्यक आहे. म्हणजे संविधान धोक्यात आहे म्हणजे आपण सर्वच धोक्यात आहोत असा त्याचा अर्थ. सगळेच धोक्यात. बरोबर. आपले अधिकार जातात ना. संविधानात आपल्याला दिलेले जे अधिकार तेच काढून घेणार ना ते. बरोबर. मला वाटतं महापुरे सरांनी जे वक्तव्य केलं ते महत्वाचं आहे. आणि या संदर्भात एक सकारात्मक वाटावी अशी घटना आता नुकतीच आपल्या वाचनात सर्वांची आली असेल. आणि ती घटना म्हणजे संविधानाने जो काही आपल्याला आरटीआय जो हक्क दिला आहे, म्हणजे माहिती मागणे सरकारकडून, तर त्या कायद्याचा अतिशय सकारात्मक वापर करून एका व्यक्तीनं सरकारकडे अशी विचारणा केली होती की या कोरोनाच्या काळामध्ये मोदींनी स्वतः पर्सनली जाहिरात केलेलं आरोग्य सेतू ऍप जे सर्व कोरोना बाधितांना इन्स्टॉल करणं गरजेचं आणि अनिवार्य त्यांनी केलं होतं. तर हे ऍप कोणी डेव्हलप केलंय असा साधा प्रश्न त्या आरटीआय ऍक्टिव्हिस्टने विचारला. आणि त्या प्रश्नाचं उत्तर सरकारकडे नव्हतं. आणि जो काही नंतर सरकारने सारवासारव केली, एका संस्थेचं नाव पुढे केलं, म्हटलं की नाही यांनी डेव्हलप केलंय म्हणून. परंतु तोपर्यंत म्हणजे ती बातमी प्रमुख वृत्तपत्रातून बाहेर पोहोचली होती. आणि लोकांनाही म्हणजे ते मोदी सरकारचं जे काही गोंधळाच्या आतमधली जी परिस्थिती आहे ती बाहेर आली, अधिक ठळकपणे आणि पुराव्यानिशी बाहेर आली. आणि मला वाटतं या छोट्या घटनेमुळे आता बाकीचे जे आरटीआय ऍक्टिव्हिस्ट आहे तेही या कायद्याचा सकारात्मक वापर करून हे संविधान वाचवण्याचं काम अधिक जोरात चालू होईल असं मला वाटतं. नाही, ते आशा धरू शकतो. आरटीआय ला कमकुवत करण्याचा पण प्रयत्न चाललाय ना. केला ना. मोदी हो, सरकारने ते चालू आहेच. ते सेपरेट थ्रेड आहेच. परंतु हे जे काही झालं त्याही परिस्थितीमध्ये ते खूप सकारात्मक आणि आशादायी आहे. तर आरोग्य सेतू ऍप विषयी ना, आरोग्य सेतू ऍप आलेलं ना, तेव्हा एक फ्रेंच हॅकर आहे एलियट अँडरसन, त्यांनी ते रिव्हर्स इंजिनियर केलं की हे ऍप मध्ये काय एक्झॅक्टली कोड त्यांनी अनालाइज केला. आणि ही 4 महिन्या अगोदरची गोष्ट आहे, जेव्हा आरोग्य सेतू आले तेव्हा मी काय काय डेटा कलेक्ट करते, तर त्यांनी सर्व ओपन केलेलं. ह्या लोकांनी मग ते थोडं चेंज केलं, फिक्स केले इश्यू. पण ते एक आरोग्य सेतू जगभर कॉन्ट्रॅक्ट ट्रेसिंग करता एक इस्रायली कंपनीने एक सॉफ्टवेअर पुरवलेलं आहे. त्याचा सॉफ्टवेअर वापरून ही सर्व प्रत्येक देशामध्ये कॉन्ट्रॅक्ट ट्रेसिंगची ऍप बनवली गेली आहे. आता हा पण आरोग्य सेतू ऍप मी पहिल्या दिवसापासून इन्स्टॉलच केलं नाही, कारण मला त्याच्याविषयी असं कॉन्फिडन्स नव्हतं. पण आता असं वाटतं की 2024 साठी जो डेटा लागेल तो तर नाही कलेक्ट करत आहेत ना हे लोक. म्हणजे 2024च्या इलेक्शनच्या अगोदर काय एक भावना असेल लोकांचं. आता जनगणना पण झाली नाही, म्हणजे आता 21ची होईल की माहित नाही ह्या कोविडमुळे. इलेक्शन साठी अॅक्युरेट डेटा म्हणजे भाजपला सत्तेत परत येण्यासाठी काय ट्रेन करायला लागतील. आणि आरोग्य सेतूच्या सर्वात महत्वाचं ईव्हीएम विरुद्ध सगळ्यांचा आक्रोश झाला पाहिजे, तरच हे सर्व सिस्टीम बदलेल.
नाही, ईव्हीएम कधी हॅक होत ईव्हीएमच्या नाही. मध्येच ते बदल हो. सर ईव्हीएम हॅक त्यांचा विश्वास आहे ईव्हीएम द्वारे निवडून येणार. लोकांचा काय आक्रोश आहे त्यांना देणं घेणं नाही. ईव्हीएम विषयी आज माझं बिहारमध्ये काय होतं ते बिहार देतील, परंतु लोकसभेला जे करायचं आहे तेच करतील ते. तर त्यावेळी ते ईव्हीएम त्यांना कामी येईल. त्यावेळी सगळी ताकद ते वापरल. 2019ला तेच झालेलं आहे. आता ईव्हीएम 24ला तेच करणार आणि लोकशाही नष्ट कधी करणार. हॅक होत? सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांची डोकी हॅक केली गेली आहे. ईव्हीएम हॅक होत नाही, हो. कारण मी त्या प्रोसेसमध्ये 2009च्या इलेक्शन मध्ये मी पोलिंग एजंट ते काउंटिंगची प्रोसेस बघितली. ईव्हीएम हॅक करणं अतिशय असं की जड काम आहे आणि इतक्या देशाच्या जड काम आहे सर. मी सुद्धा PRO होतो, प्रेसाइडिंग ऑफिसर आहे. गेले मी 22 वर्ष झालं करतो. पण मला सुद्धा माहित होऊ आहे. शकत नाही. परंतु पोलिंग झाल्यानंतर ते करतात हे. ते टेक्नॉलॉजी आपल्याला माहित नाही. ते हाय लेवलची टेक्नॉलॉजी असते. कारण आपले डॉक्युमेंट एव्हिडन्स पण असतात ना ते मॅच करण्यासाठी. ईव्हीएम नाही हॅक होत. या सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांचा एक कन्सेन्सस हॅक केला गेलेला आहे. त्याच्यामुळे ते ज्यांना टेक्नॉलॉजी, काँग्रेस वगैरे हे पक्ष आहेत ह्यांचा टेक्नॉलॉजीशी काहीही संबंध नाही आहे. राहुल गांधीची टेलिकॉन्फरन्स बघितली, व्हिडिओ कॉन्फरन्स बघितली की अतिशय जुनाट सॉफ्टवेअर वापरून आणि आवाज येत नाही. त्याच विरुद्ध बीजेपीची जर आपण बघितलं, अतिशय कॉर्पोरेट लेवलची क्वालिटी असते व्हिडिओची. त्यावरून कळते की दुसऱ्या पक्ष टेक्नॉलॉजीमध्ये अतिशय मागे आहेत. त्यामुळे बीजेपीला एक टेक्नॉलॉजिकल ऍडव्हान्टेज आहे. जसं भारतात जेव्हा ब्रिटिश आले त्यांनी आपल्या देशावर का राज्य केलं? कारण ते टेक्नॉलॉजी होते. असंच आहे भाजपचं. हॅलो. तर ईव्हीएम हॅकिंग माझा तरी असं व्यक्तिगत ईव्हीएम हॅकिंग होत नाही असं माझा समज आहे. नाही, इथे अमित, महापुरेश्वरांनी जो मुद्दा मांडलाय ना ईव्हीएम हॅकिंगचा, तो बऱ्याच लोकांच्या चर्चेचा विषय आहे. हॅलो. हो. परंतु तू म्हणतो तसं याच्यामध्ये तथ्य काय आहे की ईव्हीएमचं हॅकिंग जर मोठ्या प्रमाणात झालं तर लोकांमध्ये मोठा जनक्षोभ होऊ शकेल. कारण मोठ्या प्रमाणात जर असं होत असेल तर लोकांना ते कळतं की त्याच्या आपण एवढी मतं दक्षता दिली आणि घेऊनच त्यातून ते काय. करतात. विधानसभेला ते देतात आक्षेप घेऊन ये म्हणून, आणि जिथं शक्य आहे तिथं लोकसभेला ते बिनधास्तपणे करतात. मग ते म्हणतात की विधानसभेला झालं नाही मग लोकसभेला कसं होईल? हे लोकांना भ्रम पसरवतात ते. बरोबर. म्हणजे ते करणं देतात. मागच्या नाही वेळी काय म्हणजे 3 राज्य काँग्रेसला दिले ना, तर काँग्रेस हवेत होते, पण लोकसभेला सगळे झोपवले त्यांनी. तर असं कसं शक्य आहे 6 महिन्यामध्येच लगेच लोकांचं परिवर्तन एवढ्या मोठ्या प्रमाणात होईल? कोणत्याही समाजशास्त्रीचं किंवा नाही, ते सायकोलॉजिस्टचं मत घेतलं तर एवढं शक्य होत नाही. म्हणजे 2 विचार प्रवाह आहेत. म्हणजे एक विचार प्रवाह असा की चोराने एकदमच दरोडा घालून 1 लाख रुपये एकदाच लुटले, आणि दुसरा चोर जो आहे तो इतका स्मार्ट आहे की तो एकदम 1 लाख चोरत नाही, तर तो प्रत्येक महिन्यात 10 रुपये चोरतो. म्हणजे आणि ते तो घर मालकाच्या लक्षातही कुणाला येत नाही. समजूच देत नाही तो. हो. असा एक प्रकार असू शकेल. हो. नाही, ते हे अमितने सांगितलं तसं एखादा अल्गोरिदम अशा प्रकारचं डेव्हलप करता येऊ शकेल की ज्याच्यामुळे लोकांमध्ये असंतोष सुद्धा निर्माण होणार नाही आणि आपल्याला पाहिजे ते साध्य करता येईल. असं अशी काही टेक्नॉलॉजी असू शकेल. हुशार काम करते. आता आपल्या एक लिबरल थिंकिंग असते. आपली पेज, आपण जी फेसबुकवर पेज लाईक करतो तशाच विचारांची लाईक करतो. आपल्याला तेच दिसत राहते. या उलट जो राईट विंगर आहे तो त्या राईट विंगचीच लोक पेजेस लाईक करतो, तशाच कमेंट्स करतो, त्याला तेच दिसत राहते. त्याला दुसऱ्या बाजूचा विचार दिसत नाही. कधी तुम्ही स्वतःची अशी फेसबुक टाइमलाईन वर खाली करून बघा की तुम्हाला असं विवेक विचारवादीच दिसणार, कारण तुम्ही त्या विचाराचे आहेत. त्यामुळे आणि देशामध्ये त्यांनी असं आणि जे असे दोन्ही बाजूचा विचार करणारे आहेत त्यांना तर समजतच नाहीत. कारण कधी कधी कसं आता बलात्काराचे प्रमाण वाढले की काही लोक बलात्काराला फाशी द्या, दुसऱ्या गोळ्या घाला, आणि परत दुसऱ्या दिवशी संविधान बचाव वगैरेच्या पोस्ट पण टाकतात तीच लोक. तर आता एखादा माणूस जोपर्यंत गुन्हेगार नसतो तोपर्यंत त्याला आपण शिक्षा देऊ शकत नाही. संविधानाचं साधं तत्व आहे. तो माणूस दोन्ही बाजूनी पोस्ट फॉरवर्ड करतोय. बरोबर. जे खरं आहे अमित जे म्हणाला ते आंबेकरही तेच म्हणाले होते त्या दिवशी, की आपलं ॲफिलिएशन पाहून फेसबुकचं अल्गोरिदम जे काही आपल्याला दिसतं टाइमलाईन मध्ये, आणि त्याही पेक्षा आपण जे काही पोस्ट करतोय ते किती लोकांपर्यंत पोहोचवायचं तेही ते मॅनिप्युलेट करतं.
आणि रीच सध्या फेसबुकची जी इंडिया हेड जी होती, जी क्विट जी पायउतार झाली, ती भाजपाशी संलग्न होती आणि जे नवीन जे येऊ घातलेले आहेत जे डायरेक्टर लेवलला, इंडिया लेवलला, ते भाजपाशी निगडीत आहेत. फेसबुकचं तर त्यामुळे असं हे झालं की फेसबुकला आता व्हॉट्सअप जसं गुगल पे आहे तसं व्हॉट्सअप मधून युपीआय अकाउंट एक बिझनेस चालू करायचा त्याच्यासाठी गव्हर्नमेंट त्याला परमिशन देत नाही जोपर्यंत ते बीजेपीला फेसबुकमध्ये फ्री हँड देत नाही. अमित, तुझा आवाज येत नाहीये व्यवस्थित. आवाज येत नाही. फेसबुकचं असं झालंय की फेसबुकला आता त्यांचं मालकीचं असलेलं व्हॉट्सअपसाठी एक युपीआय बिझनेस चालू करायचा आहे आणि रिझर्व्ह बँक त्याला परमिशन देत नाही आणि बीजेपी त्यांना असं ब्लॅकमेल करते की आम्हाला फेसबुकमध्ये फ्री हँड द्या म्हणजे आम्ही तुम्हाला ह्या परमिशन देऊ, म्हणजे गिव्ह अँड टेक पॉलिसी आहे. त्यामुळे फेसबुक ह्यापुढेही बाहेर राहणार. ओके, आपली आजची चर्चा खूपच छान रंगली. सर्व पार्टिसिपेंट्सनी खूपच सुंदररीत्या आपली मतं मांडली. तर आपण वेळेचं भान ठेवून सिद्धेश सिद्धेश आहेस का? हा सर बोला. अरे हे आपलं अकाउंट चालू आहे का काय? हा, हे कंटिन्यू केलंय ताईंनी. अच्छा अच्छा, मला वाटलं काय 40 मिनिटावर ड्रॉप नाही झालं म्हणून म्हटलं. नाही, डिसेंबर एंड पण कंटिन्यू करायला असं म्हणाले होते. अच्छा, त्यामुळे बहुतेक आपल्याला वापरायला मिळेल हे संडे. आज मोजेसने सुरुवात केली विवेकावरून आणि ती चर्चा दुसऱ्या टोकापर्यंत गेली. चांगली चर्चा झाली. आपण मला वाटते मी अगोदर सूचना केल्याप्रमाणे आपल्या मीटिंग सुरू होताना ना सगळ्यांनी जे जे आपल्या ग्रुपवर येण्यासारखे असतील आपल्या फ्रेंड सर्कल मध्ये त्यांना ही लिंक पाठवत जा आणि त्यामुळे मग आपली संख्या वाढू शकेल. दुसऱ्या काही सूचना असतील तर बघा या निमित्ताने. सर, माझी सूचना आहे की महिन्यातून एखाद्या पुस्तकावर चर्चा होईल. आपण वाचलेलं, कोणी वाचलेलं त्या पुस्तकावर चर्चा होईल. हो, ते आपण सुरू करू शकतो. मागे आपण करायचो ऍक्च्युअली. सुद्धा याच्यावर मागे केली सांगितलं होती सूचना अशी. कोणतं डॅनियल, ते कोणत्या पुस्तकाबद्दल बोलला होता तो? कोणत्या संदर्भात बरं? नाही, अशी बरीच पुस्तकं आहेत जे आपल्या वाचनात येत असतात आणि तत्कालीन जे काही चालू असतं त्या संदर्भात ती महत्वाची असतात. म्हटलं आपण ऍक्च्युली ओझरते उल्लेख देत असतो चर्चेदरम्यान, परंतु जसं अमित म्हणाला तसं एक आपण सविस्तर 1 तासभर त्या पुस्तकाशीच निगडीत चर्चा असं करू शकू. आपण ते करायचो ऍक्च्युली अगोदर, परंतु ते काहीसं मागे पडलं. ते परत करता येईल आपल्याला. एक मी सर्व मेंबर्सला एक चित्रपट रिकमेंड करेन. द पोस्ट म्हणून स्टीव्हन स्पीलबर्गचा एक चित्रपट आला होता गेल्या वर्षी, 2 वर्ष अगोदर. तो पाहून घ्या. कोणता? द पोस्ट, स्टीव्हन स्पीलबर्ग. कोणता बरं? द पोस्ट. नेटफ्लिक्स वर आहे का? नेटफ्लिक्स. हा, हो, द पोस्ट. हो, पाहिलंय. अमेरिकेत जे वॉटरगेट प्रकरण झालं होतं त्यावेळी तेव्हा म्हणजे वॉशिंग्टन पोस्टची भूमिका ती. हा 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 तो चित्रपट पहा, म्हणजे तिकडचं मीडिया कसं कार्य करतो आणि कसा प्रभाव. त्या संदर्भात ना स्पॉटलाइट हा जो चित्रपट आहे तोही सर्वांनी पाहावा असाच आहे. तोही वॉशिंग्टन पोस्टची जी काही पत्रकारिता होती त्या संदर्भात तो चित्रपट आहे आणि त्यांनी कॅथलिक चर्च मधलं हे जे धर्मगुरूंचं जे लहान मुलांचं जे लैंगिक शोषण जे होतं ते प्रकरण त्यांनी प्रथम बाहेर काढलं. तर तो चित्रपट युट्यूब वरती अवेलेबल आहे फ्री ऑफ कॉस्ट मध्ये पाहण्यासाठी. तर ज्यांना पाहायचं असेल ते पाहू शकतात युट्यूब वरून. नाही, आता अमितने सुचवलं ना त्याप्रमाणे मला वाटते असं जर करायचं असेल ना तर सगळ्यांनी ते पुस्तक वाचण्याऐवजी किंवा हे करण्याऐवजी एका व्यक्तीने, असं समजा अमितने सुरुवात केली आणि त्याच्यावर त्या संपूर्ण चित्रपटासंबंधी किंवा पुस्तकासंबंधी माहिती दिली आणि त्याच्यावर मग बाकीच्यांनी प्रश्न विचारून चर्चेत भाग घेतला तर अशा प्रकारचा उपक्रम आपल्याला करता येईल. आता रिसेंटली आपल्या मॅक्सवेलचा काहीतरी कार्यक्रम झाला गांधी विचारावर. मला वाटते विलास सरांनी ते कपिल मी बोलतो. तर त्यांना आपण एक दिवस ह्यांना पण बोलू, मॅक्सवेलला, ते आपल्या ग्रुपवर आहेत. तर
त्यांचं एक गांधी विचारावर टॉक ठेवू आणि त्याच्यावर आपण चर्चा करू, असं पण करता येईल. किंवा हो हो आपल्याकडे असे वेगवेगळ्या फील्ड मधले काम करणारे लोक आहेत. उदाहरणार्थ तर आपला पुढच्या संडेला बोलवू ना, हा नेक्स्ट संडेलाच बोलवू ना. हा त्यांना विचारावं लागेल. हा. त्याचप्रमाणे आपल्याकडे असे वेगवेगळ्या फील्ड मध्ये काम करणारे जे लोक आहेत ना, उदाहरणार्थ सविन किंवा रॉबिन वगैरे ते शॉर्ट फिल्म तयार करतात. तर त्यांना बोलवून त्यांच्याशी आपल्याला चर्चा करता येईल. म्हणजे ते शॉर्ट फिल्म तयार कशा करतात, काय करतात, ते डिरेक्शन कसं करतात, त्याचे व्हिडिओग्राफी कसं करतात, त्याच्याविषयी. मला वाटतं अमित, तूच सुरुवात करू शकतो, म्हणजे पुढच्या किंवा या 1-2 जे संडेज आहेत त्यापैकी एका संडेला तू जो चित्रपट पाहिलेला आहेस आणि तुला त्यामधलं जे काही भावलं त्याविषयी अर्धा पाऊण तास तू थोडस आम्हाला माहिती दे आणि आम्ही मग आमचे काही प्रश्न असतील ते आम्ही तुला विचारू. तर तुझ्यापासूनच आपण तो उपक्रम चालू करूया अमित. हा, बघूया. मी थोडं विचार करायला लागेल मला, म्हणजे फ्रेम करायला लागेल. बघतो. हो हो वेळ घे टेक युअर टाइम. मॅक्सवेल विषयी मला बोलायचं होतं की मॅक्सवेल माझा शाळकरी मित्र होता. तर त्यांनी त्यामध्ये जो स्वतःहून गांधी विचारावरून त्यांनी जो बदल केला आहे, चमत्कार आहे. मॅक्सवेलला शाळेनंतर आम्ही रोज ट्रेनला प्रवास करायचो, तेव्हा मॅक्सवेलनी मला जवळजवळ 6 महिने आम्ही एकत्र प्रवास करायचो. तेव्हा त्यांनी मला जो गांधी विचार दिलेला आहे तो अतिशय, म्हणजे मी त्याचे इतके आभार मानेन की मॅक्सवेल एक मोठा एक माझ्यासाठी चमत्कार आहे की मी शाळेतला मॅक्सवेल आणि आताचा मॅक्सवेल सर, हा जो चमत्कार आहे तो गांधी विचारानेच होऊ शकतो आणि विवेकी विचारांनी होऊ शकतो. खूप मोठ्या प्रमाणावर त्याने गांधीजी विषयीचं वाचन वगैरे केलंय, अभ्यास केलाय म्हणजे आणि वेगवेगळ्या ठिकाणी टॉक देण्यासाठी सुद्धा तो जातो. महाराष्ट्रामध्ये नेहरू विचारासाठी एक राज कुलकर्णी म्हणून उस्मानाबादचा एक आहे, तो अतिशय भारी लिहितो. त्याचप्रमाणे गांधी विचारावर आता खूप आहेत मोठे मॅक्सवेल पण इंग्रजी आणि मराठी दोन्ही भाषांमध्ये अतिशय उत्कृष्ट लिहितो. तर अल्मेडे सर, हा बोला. विलास बोलतोय. हा. काल नंदाखाल येथे मॅक्सवेलचा एक मोठा कार्यक्रम झाला. त्या हा. कार्यक्रमाला आमदार कपिल पाटील आलेले होते आणि बरेच हा. शिक्षक आणि मित्र परिवार असं 50 ते 60 लोक जमा झाली होती. त्याच्यामध्ये मॅक्सवेलचे गांधी विचार आणि त्याचबरोबर त्यांचं भारतीय संगीत ह्याच्यावर त्यांचा असलेला अभ्यास आणि मॅक्सवेलने बरंच असं लिखाण केलेलं आहे. साधना मासिक किंवा अनेक वृत्तपत्रात गांधीजी विषयी बरेच विचार त्यांनी मांडलेले आहेत. आणि ते लेख विचार आमदार कपिल पाटील साहेबांनी बऱ्याच ठिकाणी वाचले आणि मग त्यांना फोन करून त्यांना भेटण्याची इच्छा व्यक्त केली आणि ते काल तिथे येऊन त्यांचे विचार, म्हणजे भाषणही होतं त्यांचं आणि त्यांचा सत्कारही करण्यात आला. खूप चांगला विचार गांधीजीचे विचार जे आहेत ते मॅक्सवेलने तिथे मांडलेले होते आणि खूप ऐकण्यासारखं आहे. आणि संगीताविषयी सुद्धा त्यांनी खूप मोठा चांगला अभ्यास केलेला आहे आणि चांगलं गायन आणि संगीत आणि गांधी विचार यावर मॅक्सवेलचं म्हणजे खूप कौतुक करावं तितकं कमी आहे. तर खूप काळ आम्हाला ते भावलं त्याचे विचार आणि त्याचं ते पुढच्या रविवारी मॅक्सवेल येतो का विचारू का मी, आपण आपल्या ग्रुपवर. हो विचारून पहा. मी सुद्धा बोलतो मॅक्सवेलची. हा चालेल. मग आपण त्याचा एक टॉक ठेवू, विशेष करून गांधी विचारांवर, आणि मग त्याच्या संबंधित आपल्याला काही प्रश्न वगैरे विचारायचे असतील तर घेऊ. हो मला वाटतं आपण म्हणजे आता सध्या परिस्थितीत गांधीजींचे विचार किती रिलेव्हंट आहेत किंवा आपल्या लोकशाहीसाठी त्याची आवश्यकता काय आहे, असं काहीतरी विषय देऊ त्याला. हो एक स्पेसिफिक विषय द्या, म्हणजे गांधी हा मोठाच विषय आहे, विशिष्ट मुद्द्याशी जोडून. ठीक आहे. आपण वेळेचा भान ठेवून आजची चर्चा इथेच आपण आटोपती घेऊया. सर्व पार्टिसिपेंटचा परत एकदा सर्वांचे आभार आणि धन्यवाद. पुढच्या रविवारी आपण भेटूया. थँक यू ऑल. हॅव अ नाईस डे. या बाय. गुड बाय एव्हरीवन. सी यू नेक्स्ट. बाय. या बाय. सी यू.